बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया दिवसभरातील सर्वात मोठ्या 2 राजकीय घडामोडी। गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांच्यामध्ये विस्तव जात नव्हता ते राजकीय पक्ष आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात। 2.5 वर्षांपूर्वी अजित पवारांनी महायुतीची वाट धरली आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली। त्यानंतर दोन्ही पक्षांची भूमिका एकमेकांविरोधी राहिली। दोन्ही बाजूने एकमेकांवर वार पलटवार सुरू झाले। मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी सोबतच्या युती संदर्भात सूचक विधान केलं आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं। तर दिवसभरातील दुसरी महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे संजय शिरसाट उद्धव ठाकरेंची भेट घेणार का अशा चर्चा सुरू झाल्या। त्या शिरसाट यांच्याच विधानामुळे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंवर सर्वाधिक टीकेचे बाण सोडले ते म्हणजे संजय शिरसाट यांनी। कालपर्यंत त्यांच्या टीकेची धार कायम होती, मात्र आज अचानक शिरसाट असं काही म्हणाले की राजकारण 360 अंशांमध्ये फिरलं असं बोललं जाऊ लागलंय। नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूयात या बुलेटिनमध्ये या बातम्या। आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। त्याला निमित्त ठरलंय सुप्रिया सुळे यांचं विधान। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला आहे। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला आहे। ऐकलत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? त्यांच्या याच विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामध्ये पक्षफुटीनंतर ज्यांच्यात कालपर्यंत विस्तव सुद्धा जात नव्हतं त्या राष्ट्रवादीमध्ये मनोमिलनाचे वारे वाहू लागले। तर आगामी निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय। त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत। म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतं। त्यामध्ये काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं। त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे। स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला आहे। तेव्हा होईल तेव्हा करेल। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांनी आज क्लिअर कट डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये भाजप बरोबर जायचं नाही आणि एकूणच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष सोडला तर इतर कुठल्याही राजकीय पक्षांबरोबर आपली या संदर्भामध्ये महाविकास आघाडी होऊ शकते आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं हा एक क्लिअर संदेश पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे।